द्या. एक मिनिट थांबा. एक मिनिट. काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुढी असा उल्लेख केल्याने राज्यभर काँग्रेसच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जळगावात देखील राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत थेट काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयावर धडक दिली. हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करत राष्ट्रवादीने आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस भवनचा परिसर दणाणून सोडला होता. हर्षवर्धन सपकाळांनी जे सुनेत्राताईंच्या बद्दल वाचाळ वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध करण्याच्यासाठी उपस्थित झालेलो आहोत आणि काँग्रेस पक्षाचा धिक्कार आम्ही या ठिकाणी करतोय. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना ही भाषा शोभत नाही. अजितदादांना जाऊन 6 महिने सुद्धा झालेले नाहीत. इतका मोठा दुःखाचा डोंगर हा पवार कुटुंबावरती सुनेत्राताईंवरती त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. सहानुभूती दाखवण्याच्या ऐवजी अशा वाचाळ स्टेटमेंटमधून त्यांनी त्यांचा अवमान केलेला आहे. याचं मोठं दुःख किंवा हे भूमिका जी आहे काँग्रेसची ही जनतेला अजिबात पसंत झालेली नाही आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये निषेध केला जातोय. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते इथं फुलं घेऊन आले. एका बाजूला तुम्ही तुमचे प्रदेशाध्यक्ष उद्धटपणाची भाषा वापरतात. महिला म्हणून ज्या पक्षाच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्राताई, महिलांचा किती आदर करतो आपण काँग्रेस पक्ष याच्यामध्येच त्यांच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून दिसतंय. एका बाजूला महिलांच्या बद्दल आदर दाखवायचा आणि दुसऱ्या बाजूला महिलांच्या बद्दल वेगळ्या भाषेतून बोलायचं, ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका या ठिकाणी दिसते आहे. आणि जे काही स्टेटमेंट त्यांनी सुनेत्राताईंच्या बद्दल केलं त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध आम्ही करतो आहोत. त्यांनी पक्षाची सुनेत्राताईंची माफी मागितली पाहिजे अशा भावना आमच्या सर्वांच्या या ठिकाणी आहेत. एका बाजूला आमच्या वहिनी साहेबांना पहाडा एवढं दुःख झालेलं आहे. पहाडासारखा नेता, महाराष्ट्राचा सर्वांना हवा वाटणारा नेता आमचे अजितदादा जाऊन 6 महिने झाले नाही. एका बाजूला महाराष्ट्र सांभाळणारा निघालेल्या आमच्या दुर्गा आदरणीय वहिनी साहेब यांच्यावर काँग्रेस पक्षाने असे आरोप करणे, अपमानास्पद त्यांच्याबद्दल बोलणे हे अतिशय महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं कृत्य नाही आहे. त्यामुळे आमची पहिली मागणी आहे 24 तासाच्या आत हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी. या आंदोलनावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांना गुलाब पुष्प आणि पाण्याच्या बाटल्या देत त्यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न केला. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत रास्ता रोको केला. भेटू द्या. एक मिनिट थांबा. एक मिनिट. आपली परंपरा आहे की जे पाहुणे आहे ते आपले देवभाऊ आहे ते आले तर मी त्यांचं स्वागत याच्यासाठी केलं की गांधीवादी पद्धतीने ते आंदोलन करताय. त्यांची एक दिशाभूल काही लोकांनी केलेली आहे. आमचा प्रेम अजित पवार साहेबांसोबत आजही आहे, पूर्वी होता आणि राहीलच. एक ताई उपमुख्यमंत्री असताना हे आंदोलन यांनी केलं. याच्यापेक्षा जे अपघात झाला अजित पवार साहेबांचा त्याची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी त्यांनी आंदोलन करायला पाहिजे होतं. ते न करता हे लहानचं आंदोलन ते करता आहे. मला वाटतं ते पहिल्यांदा रोडवर उतरले आणि मुद्दा काय घेऊन उतरले, एकदम क्षुल्लक मुद्दा. त्यांनी तर हे मुद्दा घेऊन रोडावर यायला पाहिजे तर आम्ही त्यांच्या सोबत राहिले असते. की अजित पवार साहेबांना जे अपघात झालेला आहे त्याची निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे. आज तारखेपर्यंत
ताई उपमुख्यमंत्री असताना एक FIR सुद्धा झाली नाही महाराष्ट्रामध्ये. आमचे नेते राहुल गांधी यांनी आदेश दिल्याप्रमाणे पार्थ पवार यांना सोबत घेऊन कर्नाटकमध्ये आम्ही FIR नोंद केलेली आहे. याची चौकशी होणे गरजेचं आहे. हे आंदोलन चुकीचं चालू आहे. ठीक आहे, त्यांनी केलं आहे, त्यांची आंदोलनाची पद्धत आहे. आम्ही त्यांचं स्वागत याच्यासाठी केलं की ते थकले आहे, आमच्या दारी आले आहे, त्यांना पाणी द्यायला पाहिजे, फुलं द्यायला पाहिजे. आम्ही प्रेमाने त्यांचा सत्कार केला. त्यांनी आंदोलन केलं आहे, लोकशाही मार्गाने केलेलं आहे. आम्ही त्यांचं प्रत्युत्तर हे लोकशाही मार्गाने दिलेलं आहे, गांधी मार्गाने दिलेलं आहे. महात्मा गांधीजींच्या अनुषंगाने आम्ही त्यांचं हे केलेलं आहे. त्यांना पाणी आणि फुलाचं हे केलेलं आहे. पाणी आणि फुलं देऊन तुम्ही त्यांना समर्थन दिलंय? समर्थन नाही दिलंय. आता त्यांनी फार आमचेच भाऊ बंद आहेत ते. त्यांनी आता इथनं घोषणा दिलेल्या आहे. हो, घरी आलेल्या पाहुण्यांचा आम्ही सत्कार केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं. पण या आंदोलनात फक्त 2च महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र मोठ्या संख्येने दिसले. त्यामुळं हे आंदोलन चर्चेत आलं. या आंदोलनासाठी महिला कार्यकर्त्यांना निरोप देण्यात आले नव्हते की त्यांनी स्वतःहून पाठ फिरवली होती, हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.